मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या लखनच्या गोठ्यावरती. हिंदकेसरी लखन. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर मोठी चर्चा उठली आणि नाणीची एक बाजू आपण दाखवली, दुसरी बाजू दाखवणं गरजेचं आहे. आपल्यासोबत भाऊ आहे, लखनचे मालक. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, प्रथम तर हे म्हणाल मी की गाडी काढानी पळाली आणि काढानी लागल्याच्या नंतर मी बऱ्याच प्रतिक्रिया घेतल्या मैदानामध्ये लोकांच्या की आज कोण नंबर करेल. तर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की जर कदाचित लखनची गाडीमधून असती तर त्या ठिकाणी 1 नंबर झाला असता, पण काढानी लागल्यानं थोडंसं हिरमोड होता लोकांचा, पण तरीसुद्धा लखनने 2 नंबर त्या ठिकाणी पटकावला. त्याच्याबद्दल तुमचा अभिनंदन. खरं म्हणजे जे जिंकलं त्यांचं अभिनंदनच आहे. ते जिंकले त्यांचे आपण त्याचं अभिनंदनच करू. परंतु कधी कडाना असलेली गाडी आणि एखादी फॉल झालेली बाद झालेली गाडी, हिला जर कोणी गाडी ती आम्ही मारली किंवा आम्ही केला असं म्हणत असेल तर ह्या गोष्टी चुकीच्या आहे. आता याचं तुम्हाला एक सांगतो, जर बकासूर जर कडाना लागल्यानंतर त्या बैलाला असो की माझ्या बैलाला असो, जर काही प्रॉब्लेम येत नसेल कुठल्याही गाडीला, सगळेच बैल काढाना काही ना काही तुम्हाला ते मायनस होतच. बरोबर. ते झालं नसतं मी म्हणतो बकासूर आतापर्यंत 25 वेळेस शिंदे झाला असता. बरोबर आहे. जर बैल त्या तुलनात्मक जर काही कुठं मागं राहिला असेल तर तो फक्त गाडी त्याची कायम काढायला लागत म्हणून आहे. आणि ते तसंही आमचं जे तुम्ही लक्षात घ्या, गाडी त्या दिवशी काढायला लागली, गाडीने काही अंतरातून मार नाही खाल्ला, गाडीनं आमच्या उघड टाकाटाकीत मार खाल्ला. बरोबर. त्या दिवशीचा राहिला विषय, त्या दिवशी ताई जे काय बोलल्या, आता ते एक महिला आहे, ते बहिणीसारखी आपल्या तिचं पहिल्यापासून आदर करीत आलो, यानंतर त्याला आपण आदरणात बोलणार आणि आदरच करणार त्यांचा. पण त्या दिवशीचं ताई जे बोलल्या त्याचा विषय असा होता, एक गोष्ट मी मान्य करीन की मी त्यांना 2-3 दिवसापूर्वी बैल द्यायला हो म्हटलं होतं. बैल मीच त्यांना मागितला होता, त्यांनी मला मागितलं नव्हता, पहिली गोष्ट. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बापू लाईनवर घेतलं. हा मैदान होण्याचे किती दिवस अगोदर? हे मैदान हे 13 ते 14 तारखेचा विषय पायऱ्या करण्याचा. त्यांनी मला त्याच्यानंतर 1 दिवसानं बापू लाईनवर घेऊन बोललं. मी म्हणलं मी बोललेलो आहे, काही वाद नाही म्हणलं. परंतु 17 तारखेचा विषय आहे, मैदान 24 तारखेला आहे. आता त्यात त्यांना मी पुढच्या मैदानात बैल पळेव असं म्हणलो. काय म्हणलो त्यांना, पायला मोरडाने किंवा त्यांना कुठलं धोक्यात ठेवलं नाही. बैल आता आम्हाला एक नंतर कळलं की हा जो दादा सरकार यांचा सर्ज आहे, हा बैल 29 तारखेला जे 5 लाखाचं मैदान आहे तिथं पळत नाही, सोमवार असल्याच कारणानं तो बैल पळत नाही. मग आम्ही असं ठरवलं की ह्या मैदानामध्ये सर्जा पळू आणि 29 तारखेच्या मैदानामध्ये ताईचा राजा पळू. मग मी ते तेवढं फक्त ताईला फोन करून सांगायला गेलो. आधी मी बापूला फोन करून सांगितलं, बापूला असं असं आहे, ताईला तेवढं सांगा. त्यांनी फोनवर सांगितलं असेल. पण मी ज्यावेळेस ताईला फोन करून, ताईनं मला फोन केला की मी चिठ्ठ्या टाकते. मग मी ताईला म्हणलं बा असं आहे. ताईनं मला खूप काही ऐकून, म्हणजे माझं ऐकून घेण्याच्या आतमध्ये जे तिकून, जसं ते यूट्यूबवर आज सध्या बोलत राहते, 2 दिवसांनी बोलत आहे, अशा भाषेत मला त्यांनी बोलणं चालू केलं. मग मी परत फोन आमचं झाल्याच्या नंतर मी परत पोराशी चर्चा करून आणि मग म्हणलं ना ताई जास्तच तापल्या आता. मग त्यांना वापस मी 5 मिनिटात फोन केला, अर्ध्या तासात नाही, 5 मिनिटात फोन केला की ताई जाऊ देत, बाकीचे विषय सोडा, आता आपण परत त्या मैदानातून बैल घेऊन आपण पळू. पण मग मला त्यांनी ते सगळ्या गोष्टी, मी थुकलेलं चाटणार नाही, या सगळ्या गोष्टी बोलल्या. आणि त्यावेळेस कंदूरचे एकनाथ दादा लाईनवर होते. बरं. त्या विषयामध्ये असं काही नाही, खोट्या गोष्टी आहे. तिघांमध्ये विषय डिस्कस झाला. हो, ते दादा लाईनवर होते. दादा त्यांना ताईला म्हणत होते, ताई आपण एवढं त्यांना हे केल्यापेक्षा ते म्हणते पुढचं मैदान पळू, आपण पुढच्या मैदानात त्यांच्या बैलासोबत पळू, तिकडं लांब जाऊन पळायल्यापेक्षा ती इथं त्या बैलावर पळू. पण ते खरं म्हणजे ताई तापलेल्या होत्या, त्या काही ऐकण्याच्या याच्यात नव्हत्या. आता मला सांगा, धोका कधी द्यायला म्हणू, त्यांनी पावत्या टाकल्या, उद्याच मैदान आहे आणि मी त्याला आज हा नाही म्हणून बोललो, किंवा तुम्हाला मी बैलच देणार नाही असं बोललो, तुमच्या बैलात पळणार नाही असं काही बोललो. 17 तारखेला त्यांना नाही म्हणून बोललो, मैदान 24 तारखेला आहे, 8 दिवस आहे. त्यांना समजा इथं पळण्याची जी इच्छा होती आणि मी नाही जरी म्हणलो, त्यांचा बैल काही घरी बांधून राहिला नाही. आणि ठीक आहे, मी कुठल्या तरी कारणीभूत झालं त्या गोष्टीला, त्यांना 1 नंबर झाला. माझ्या बैला झाला असताना असतं तुम्हाला माहीत नाही. बरोबर आहे. ते तुम्हाला मी त्यांचं स्टेटमेंट आल्याच्या नंतर मी विचारलं पण होतं. उलट तुम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करत तुम्ही मला हे सांगितलं की जाऊ द्या म्हणे, त्या म्हणजे ती गोष्ट घडल्यामुळं कुठंतरी त्यांचा बैल 1 नंबरात राहिला. ही गोष्ट मला तुम्ही बोलून दाखवली. हो, म्हणजे कसं अनुभूती आहे कुठंतरी मनात. आम्ही कोणाच्या डायरेक्ट विरोधात कधी खेळलो नाही, खेळत नाही. कधी कोणाच्या गटात गाडी झोपायची रे, ती गाडी पाडायची रे, हे आमचा उद्देश नाही आणि आम्ही तिथे कधी करणार पण नाही. एवढ्याच्यातून सांगतो. तो त्यांचा विषय आहे, त्यांनी आमच्या बैलात बैल पळू नाही पळू. पण माझं ते एकनाथ दादा त्यांचे चांगले संबंध आहे. त्यांचे जर कधी मला फोन आला, मी त्या बैलात बैल पण पळवणार त्याच्या.
आणि झाला अजून एक विषय असा आहे, तुम्हाला त्याच्या संदर्भात सांगतो. मी त्या बैलाचा अपमान केला असं ते होत नाही. मी ते बैल पळवणारच नाही असं म्हणलो, त्या ठिकाणी म्हणलो नाही. आपण पुढच्या मैदानात तो बैल पळू म्हणलो. आणि याच्यामध्ये काही कुठल्या त्या बैलाचा काही अपमान केला असं काही होत नाही. राहिला त्या 2 वाजताचा विषय. प्रत्येक माणूस मैदानावर जात असताना टॉपच्या जे काही 10-5 गाड्या, ह्या गाड्याचं पूर्ण थोडंफार त्यावरती स्टडी करून जात असतो. नक्कीच. व ह्या गाड्या त्या याच्यात आहे, मग कोणत्या बैलावर गाडी इन्क्लूड राहील, ह्या गोष्टी प्रत्येकाचं नियोजन असतंच. त्यात काही हे नाही. आणि तुम्ही आता युट्यूबर स्वतः आहे, याच्या आधी बाईट देताना मी त्या वासराची ज्यावेळेसपासून पुशेगावच्या मैदानात ती वासर पळाली, मी त्या वासराबद्दल 100% स्तुती करूनच बोललेलो आहे. 100% की 2 आदत वासर जनरलच्या एका मोठ्या मैदानामध्ये टॉपच्या सगळ्या गाड्यामधून जाते, त्यांचं मी 2-3 वेळेस कौतुक पण केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्या बैलाविषयी कुठलं चुकीचं बोलायचं किंवा त्यांचं हे नाही आहे. आणि प्रत्येक माणूस जे टॉपचे 50 बैल गाडीवाले आहे, हे प्रत्येक गाड्याचा अभ्यास करून त्या गाडीला कसं हे करतील, आपली गाडी कशी 1 नंबरमध्ये जाईल याचा अभ्यास करूनच ते याच्यात येत असतात. याच्यात काही वाव नाही आहे. किंवा मग समजा असं कधी झालं का की ते वासर पळते, ते आदत वासर आहे, नाही बाबा ते आदत वासर लागले, आता आम्ही आता त्या वासरात गाडी चुकणार नाही, असं कोणतं आहे का बैलगाडवाला? बरोबर. अचानक पायरा होतच नाही कोणा. त्यांच्या गटात सेमीत फायनलमध्ये गाडी झोपत असताना ती गाडी, आपली गाडी जिंकली पाहिजे हा उद्देश ठेवूनच त्या गटात सेमीत फायनलमध्ये गाडी झोपवली जाते ना. 100% कोणी पण गुलालासाठी. हो, नाही तर मग मी तर म्हणतो ते वासर आदत आहे, 100% ते पळते, ते मी मान्य करतो. सध्या टॉपलाच पळते, मग त्याच्यात कोणीच गाडी झोपू नये, असं चालेल का? अजून एक विषय, मी कुठलाही याचं हे केलं नाही. तुम्हाला अजून एक विषय सांगायचा आहे. जे श्रीनाथ केसरी मैदान झालं, तिथं आम्ही जे फॉर्च्युनर गाडीचं लखन 1 नंबरचं मैदान जिंकलं, त्या ठिकाणी मी ताईला फोन केला होता. ताईला मी उद्या सांगते असं त्यांनी सांगून टाळलं. मी बैलगाडी क्षेत्राला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी एक 10-12 दिवस आधी, मलाही बैल नव्हता, आता दुसरा पळणारा. माझं हे होतं का ताईचं दुसरा जो बैल आहे, दुसऱ्यातला सध्याचं सगळ्यात टॉपचा बैल आहे. कारण त्याच्या दिवस पण मैदान असे खूप काही असे पळाले नव्हते. पण मी ताईला फोन केला, त्यांनी ते टाळलं. त्याच्यानंतर मी एका माणसाला लाईनवर घेतलं. आता लाईनवर घेतल्याच्या नंतर तीच व्यक्ती तुम्हाला नंदी सगळे सारखीची मला वाटतं, बरोबर ना? तर ताईनं आम्हाला काय म्हणून टाळलं, बरोबर ना? हे तुम्हाला आता मी माझ्या तोंडून सांगितल्यापेक्षा हे व्यक्तीच तुम्हाला सांगेन का आमचाही नंदी ना, त्याला बोललं त्याचाही, त्या नंदीचं त्याचाही अवमान होतो. दादा, कुठलं काही वादाचा विषय नाही आहे. तर त्या दिवशी मी आधी ताईला बैल मागितला, मग तुम्ही फोन लावला ताईला, मी लाईनवर होतो. त्या दिवशी मला आता खरं सांगा की त्या दिवशी ताईना लखनविषयी आणि त्या पायऱ्याविषयी काय उत्तर दिलं? श्रीनाथ केसरीला ना? हा, श्रीनाथ केसरीसाठी आपण बैल मागितला होता बघा. काय तो बैल आपल्या चालत नाही, साईड नाही, त्याला म्हणले बाहेरून गाडी आले कसं पाळणार? हा, आणि बैल एक खांदी पळतो, त्याच्यात सध्या त्याच्यात काही होणार नाही मला असं वाटतं, असं ताई बोलल्या. हा, तुम्ही ऐकलं की तुम्ही? आता मी लाईनच होतो ना त्या. हा, मला एक गोष्ट सांगा, मी कुठल्या बैलाला नाव ठेवलं म्हणून बैलाचा अपमान, नंदीचा अपमान होतो, पण हाय न महादेवाचाच नंदी ना, हा काही वेगळा नाही ना. मग हा बैल कडनं पळत नाही, याच्यावर काही घावणार नाही, हा बैल एकच खांदी आहे, हे मला वाटतं नाव ठेवण्याजोगं आहे. पण मी कधीच कोणत्या युट्यूबरला बोलवलं नाही, कोणत्या इंस्टाग्रामवाल्याला बोलवलं नाही, मी ती बाईट दिली नाही. मी ताईला त्याचा पुरावा म्हणून मायनीच्या मैदानामध्ये बैलांना कडेनं पळून 2.5 ते 3 शेकडीनं 1 नंबर केला. आणि मी ताईला त्याचं उत्तर म्हणून एक सौम्य, ताई लखन कडेना पण पळून कड काढतो आणि 1 नंबर करतो असा मेसेज मी ताईला पाठवलेला आहे. अजून माझ्या मोबाईलमध्ये तसाच आहे. म्हणजे ताई त्यावेळेस बोललेले की नाही का, मी श्रीनाथ केसरीला फोन केला लखन आणि राजाची गाडी पळून. ताई त्यावेळेस म्हणले की नाही, ते एकच साईडनी आणि परत पब्लिकला पण बैल होते, आता एवढा पळत नाहीये. मला काय म्हणायचं आहे, मी आतापर्यंत 6 ते 7 वेळेस लखनना कडेनं पळून 1 नंबर केलेला आहे, कडेनं पळून हिंदकेसरी झालेला आहे. त्या दिवशी मी कडेनं हिंदकेसरी 2 नंबर केला, कडेनं पळून समजा इथे कडेनंच बैल होतं, पब्लिकना 2 नंबर केला. फलटणच्या मैदानामध्ये आदत हिंदकेसरी मैदान होतं, अर्जुननं त्यांना पळून 1 नंबर केला, बाब्यामध्ये पळून 1 नंबर केला, आणि ह्याच राजामध्ये पळून त्याच्या मायनीच्या मैदानामध्ये 1 नंबर करून, आणि बाकी सगळ्या गाड्यामध्ये अंतर होतं जवळपास 2.5 ते 3 शेकडीचं. बैल कडेनं होतं.
म्हणून ते बघा काय मी सगळे मी म्हणतो नंदीचे कोणी कोणाच्या बैलाला नाव ठेवू नये मी त्यांच्या बैलाला नावं नाही नाव ठेवलेलं तुम्ही नाही नका ठेवू ते आणि नाही मी ठेवणार. काय ते वादाचे विषयच नको. श्रीनाथ केसरीला ताईला 2 वेळेस मैदानामध्ये बैल मागितला. ते काय असतं थोडं गरमागरमीमध्ये काय चालणार हे बघा काय 2-4 दिवस बाकी चाललं, विषय एवढं ज्याचा काय त्याचा फरक मी बैलगाडी क्षेत्रात बैलाला कोणत्या किंवा कुठल्या ताईला अजिबात एक प्रकारचं नाव ठेवलं नाही. त्यांना रागीन असं काही बोललेलं पण नाहीये. हा पायरा मोडाचा विषय नव्हता. पायऱ्याचं दोन्ही मैदान 5-5 लाख रुपये बक्षिसाचे आहे. त्याच्यामध्ये आत्ताच मी कारण सांगितलं. हा 24 तारखेच केलेला पायरा आम्हाला 29 तारखेला पळवायचा आणि 29 तारखेचा पायरा आम्हाला तो बैल त्या दिवशी सोमवारी पळत नाही म्हणून आम्हाला तो 24 तारखेला पळायचा होता. पण त्या कॉलवरती एकनाथ दादा स्वतः नंतर कॉल केलेले याच्यावरती साक्षात आहे की ताई काहीच बोलून देत नव्हते. झालं मला आता एवढंच त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं होतं. माझी ते हे द्यायची होती त्या विषयावरती मी ती दिली. आता तुमचे धन्यवाद. बरोबर ठीक आहे. भाऊ काय होतं सोशल मीडियात जेव्हा काम करतो त्यावेळेस आता लखन माझ्या भागातला आहे. मी त्या गोष्टीला विवादाला टाळलं पाहिजे असं मला वैयक्तिक तरी वाटतं आणि मी ते टाळत असतो. ज्यावेळेस मैदान झालं गाडी 1 नंबर झाली चिमण्याची आणि राजाची त्यावेळेस मला स्वतःहून उर्मिलाताईंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मला प्रतिक्रिया द्यायची मला स्टेटमेंट द्यायचं माझं. म्हटलं ठीक आहे ताई मी तुम्हाला फोन करतो म्हटलं. आणि फोन केल्याच्यानंतर त्यांनी ह्या पद्धतीने सुरुवात केली की पायऱ्याविषयी तुमचं आता ह्या गोष्टी आम्हालाही माहीत नव्हत्या आणि महाराष्ट्रालाही माहीत नव्हत्या बऱ्यापैकी. पण ते शक्यतो आपण टाळत राहतो. आज तुमची भूमिका कारण की नाण्याची एक बाजू दाखवली आपण खऱ्या म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करत होतो आणि त्या संदर्भात ती मुलाखत घेतली. आता विषय दुसरा की जवळपास हिंदकेसरी पुसेगावचं मैदान झालं. त्या मैदानानंतर आपण मुलाखत घेतलीच नव्हती. आता हे पण मैदान गाजवलं लखनने आणि सलग पळतो. नेमकं पळायचं रहस्य काय? कारण बैल आम्ही उलट काही पळतो 8 आठवड्यातून एकाच मैदानामध्ये बैल पळतो. आणि मी तुम्हाला काय सांगत असतो बैलामध्ये मुळात एक नॅचरल त्याचे ते फळ आहे. त्यासाठी आम्ही त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊन पिऊन त्याची बाकी सगळी गोठ्यावरती काळजी घेतो म्हणून बैल पळतो. छोट्या लखनचं काय तर तो पण गती लावतोय आता म्हणजे कुठेतरी बैल थोड्या दिवसामध्ये अजूनही चांगला पळत. त्याचा एक दात पाडा त्यानं तरी 3रा. पण आता थोड्या 1 महिना 2 महिन्यात सगळ्यांना बैल दिसेल किंवा तो पण एका चांगल्या लेवलनं बैल पळतोय म्हणून तो पळणार. आता बैल आता सगळ्यात चांगली स्पीड लावतोय. मागच्या 2-3 मैदानामध्ये चांगल्या गाड्या गटात असताना तिची गाडी झाली. तर बैल तोही पळतो आणि पळणार त्याच्यावर मला गॅरंटी द्या बैलाची. आता तुमची दावण ही यशस्वी दावण आहे आणि नेहमी मी सांगत आलेलो आहे की मागे पण एक मुलाखत केली होती त्यात सांगितलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे तुम्हाला इथून गोठ्यावरून घरी जायचं लक्ष्मीपूजनाला आणि इथं एका गायीने पिल्लाला जन्म दिला होता. तो एक प्रसंग मला आवर्जून म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने. मला मोठ्या भाऊने दिलं होतं ते सांगितलं होतं. मुळात आम्ही या सगळ्याच जे गायी यांना एक लक्ष्मी म्हणून पाळतो. त्यांना त्यांची ते काळजी घेतो. तुमचं दूध कुठलंच विक्री होत नाही. दूध काय आम्ही घरचे बोलतो दूध काढतो. बाकी सगळं बैल पितात तेवढं दूध काढतो आम्ही. बाकीचे देवासच पितात. ते देवासन आहे ते चांगले तसे बनवलेले आम्ही. इतकं काय कारण एवढ्या सगळ्या गायी पाळायच्या आणि दूध न काढता म्हणजे व्यवसाय नाही पण एक छंद म्हणून किंवा एक आनंद मिळतो बा काय म्हणजे आमच्या मोठ्या बंधूला त्यालाच गाई वगैरे पुण्याचं काम म्हणून ते आपण गाई सांभाळतो पाळतो. आणि त्यांनी आता काही गुजरातहून काही जम्मूच्या तिकडून बॉर्डरहून सातारा सांगली म्हणजे सोलापूरहून त्या साईडनं आम्ही गाई विकत आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आता सगळ्या प्रकारचे आपल्याकडे गावरान जर्सी गिर गाई साईवाल गाई खिलार गाई त्या सगळ्या प्रकारच्या गाई आपल्याकडे त्या आहे. आणि ते गोवंश संवर्धन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि ते करतो आपण. तो आपला काही व्यवसाय नाही आहे. कुठंतरी त्या गायींचा आशीर्वाद आणि म्हणजे त्यांच्यावर केलेला खरं तर त्या गायीमुळंच आम्ही शर्यतीमध्ये आलो. असतं जरी आम्हाला आधीची परंपरा असली 2-3 पिढ्याची घरामध्ये शर्यतीची आम्ही धंदा पाण्याला लागल्याच्या नंतर आम्ही हे शर्यती वगैरे सगळं सोडून दिलं होतं. पण त्या गायीमुळंच आम्ही शर्यतीमध्ये आलो. त्या गायीसाठीच आम्ही एक वासू गोरा ऐकत घेतला. तो गोरा 2-3 महिन्यात चांगला पळायला लागला. त्या बैलात आम्ही शर्यतीला न्यायला लागलो. आम्हाला तो परत एक नाद लागला त्या शर्यतीचा. असं त्या शर्यतीत आलेलो आम्ही आहे. त्या गाईच्याच आशीर्वादाने बैल पळतात. आज तेच सांगतोय की यशस्वी दावण याच्यासाठी की त्या गायींचा आशीर्वाद कुठंतरी दोन्ही बैलाला लाभला. आता मला वाटतं सध्या जर गाईचं दूध काढलं तर 70 ते 80 लिटर दूध निघत. तेच मी बघतो आणि आम्ही मला वाटतं 2 ते 3 लिटर झेपवत घ्यायचं दूध आणून देते एवढ्या दुधातून. काय बैल पेती ना ते त्यांसाठीच वापरतो आम्ही. नक्कीच एक
प्रत्येक विषय आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी टाळल्या आणि याच्या अगोदरही तुम्ही मुलाखतीत शक्यतो मला मुलाखत करताना अगोदर हाच विषय सांगता की बाबा कुठल्या वादग्रस्त विषय आता तुम्ही तुम्हाला घेऊ एक नका. सांगा, तुम्ही सगळे विषय हे शरीर जर टिकायचे असेल तर काही जे काही वादग्रस्त विषय असते हे तुम्ही टाकणं टाळलेच पाहिजे. टाळले पाहिजे की नक्की. एखादी व्यक्ती तुम्हाला रागात याच्यात बोलू नाही गेली तर पण तुम्ही ते टाळले पाहिजे, कारण शर्यतीसाठी शरीर टिकावं म्हणून या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि त्याच्या विषयामध्ये आता मी तुम्हाला परत एकदा सांगेन की आम्ही कुठला त्यांचा काही अपमान केला नव्हता. आम्ही त्यांचा जे दिलेले शब्द काही मोडला नव्हता. आम्ही फक्त ही शर्यत सोडून पुढच्या शर्यतीत आपण पळू असं मी बोललो. आणि त्या गोष्टीला स्वतः एकनाथ दादा जे कंदूचे ते त्या गोष्टीला साक्षी आहे की मी त्यांना मी तुमचं मला बैलच चालत नाही, तुमचा बैल पळत नाही असं कधी बोललो त्यांना नाही. तसं जर असतं मी पुढच्या शर्यतीत तुमचं बैल पळेन असं म्हणलोच नसतं. बरोबर. हे कुठेतरी सामंजस्याची भूमिका होती तुमची, पण ताईंचा तो राग होता त्या दिवशीचा पायरा मोडण्याचा. आणि आता ते ताईंनी पोस्टमॉर्टम करण्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगितलं की तो 10 सरकारचा जो सर्च आहे तो आधीच्या पण शर्यतीत आम्ही पळाला होता, 2 नंबर झाला. आणि इथं तो का पळवायचा की 29 तारखेला सोमवार असल्यामुळं तो बैल पळत नाही. बरं. म्हणून आमच्या डोक्यात होतं की 24ला केलेला पायरा आपण 29ला पळू आणि 29ला तो बैल पळत नसल्यामुळे तो बैल आता आपण 24ला पळवू. याचं reason याच्यापेक्षा काय आमचं नेमकं? वेगळं काही रिझन नव्हतं. आता ते वैयक्तिक ते बरेच लोक सोमवारी बैल पळवत नाही. अच्छा. ते योग्य आहे त्यांचं, आपण पळवतोय आपली चूक आहे. महादेवाचा नंदी. तो महादेवाचा नंदी तो सोमवारी पळवला गेला नाही पाहिजे हे सगळं त्यांचं आहे. परंतु हे मला आधी माहित नव्हतं. आता ही तुम्ही गोष्ट आधी का तुमच्या पायरा केला माध्यमातून- तर ती गोष्ट मला माहित नव्हती. ही गोष्ट तुमच्या माध्यमातून म्हणून मी माहिती झाली तैशी लोकांना. केला नाही. तैशी पायरा करतानाच मी 29च केला असता ना, 24चा कशाला केला असता. बरोबर. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की असं जर उद्देश काही असता ना मग ती जोडी बी पळाली, त्यांचं माझं रोज बोलणं चालू आहे चिमण्यावाल्याशी, बरोबर आहे. तर ती गाडी पळाली, त्याने 1 नंबर केला. त्या दिवशी आम्ही खरं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या, त्या काही वाद नाही. पण त्याच्यानंतर एवढं काही सीझन आम्हाला असं वाटलं नव्हतं ताईला, म्हणजे याच्यात खूप राग येण्याजोगं असं काही नव्हतं. हे शब्द मोडला तोडला, आम्ही दुसऱ्या शर्यतीवर आपण ते पळू. याच्या आधीचा एक तुम्हाला विषय सांगतो. 1 दिवशी मैदानामध्ये आवी होता, आमची सेमीला गाडी पडली. बरं. सेमीला गाडी पडल्यानंतर मला ताईचा फोन आला 1 तासभरानंतर. तोपर्यंत किशोर धोरकरी आपला निघून जवळपास 100 किलोमीटर पुढे आला होता. बैल इकडे वापस गोठे झाले. मी सोबत होतो, मी साक्ष आहे त्याला. हा, मग ताईनं फोन केल्याच्या नंतर मी किशोरला 100 किलोमीटर वापस बोलून घेतलं. एकनाथ दादाला विचारलं तुम्ही हे वापस आणलेले बैल परत दुसऱ्या दिवशी त्याच एरियामध्ये मैदानाला आम्ही नेले. आम्हाला जर ताईविषयी कुठला काही रोष किंवा मनात काही राग असता तर आम्ही एवढं हे सगळं आदल्या दिवशी 2 पल्ले पळवणार बैल दुसऱ्या दिवशी त्यांच्या बैला 3 पल्ले पळवायला आम्ही दिला नसता ना. बरोबर. मग तर आम्ही ते दिला त्या ठिकाणी. आम्ही चला कडानं गाडी लागली म्हणून आमचा 2 नंबर झाला त्या दिवशी पण. नाही, या गोष्टीला तर मी साक्षीदार आहे, कारण की किशोर भाऊ माझ्यासोबतच इकडे रिटर्न निघाले होते आणि तुमचा फोन झाल्यामुळं त्यांनी माझ्या मते मला गावाने सांगताना उतरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी ताईला पण मेसेज टाकलेला आहे की ताई उद्या लखन पळणार आहे, तुमच्या बायलात पळणार आहे. तर त्याच्यावर पण आमची म्हणजे बोलणं झालं त्या गोष्टीवरून. काय होतं ह्या मोठ्याल्या वादामुळं कुठेतरी बैलगाडा क्षेत्रात वेगळा रंग येतो. आणि त्याला साहजिक आहे, तुम्ही जसं बोलले की रागाच्या भरात एखादी व्यक्ती बोलून जाते. पण मी पण ते ज्यावेळेस फोन केला ताईंना तर ताईंचं जे स्टेटमेंट त्यांनी सुरुवात केली, मी त्यांना विचारलंच नव्हतं पायरा वगैरे, पण ताईंचं अभिनंदन केलं. आणि अभिनंदनानंतर ताईने ते स्टेटमेंट चालू केलं. तर त्याच्यात एक लक्षात घ्या का ते जे मैदान होतं, आम्ही आदल्या दिवशी पण मैदानामध्ये गेलो, त्या लोकांना आम्ही बोललो की 1, 2, 3 नंबरचे पाट्या या तुम्ही नवीन बनवलेल्या पाट्या याच्यात खूप खालीवर आहे, काही काही ठिकाणी माती लोटीत नेली, तिथं खूप नरम माती झाली तिथं. तुम्ही याच्यात पाणी मारा, रोलर मारा, हे आम्ही त्या कमिटीच्या लोकांना पण सांगितलं. आणि त्या तुलनात्मक त्या पलीकडे जे पाट्या होत्या 4, 5, 6, 7, 8 ह्या पाट्या कडक होत्या. ऑलरेडी ती बिंदोडचं मैदान आहे आणि त्या पाट्या आधीच्या होत्या आणि इकडे ह्या नवीन पाट्या पाडलेल्या होत्या. ह्या खालीवर पडण्याच्या याच्यामध्ये गाडी थोडी मागं राहिली. अजून एक गाडी ज्या बैलाला बाहेरून सपोर्ट नाही, बाहेरून गाडी नाही, त्या गाडीला मी तर म्हणतो 1-1.5 छकडी जास्त पळावं लागतं. बरोबर. आणि हे इकडे याला 1 छकडी जास्त अंतरानं जास्त पळावं लागत होतं बैलाला. हा आमचा त्या मैदानाबद्दलचा अनुभव आहे. आणि त्या ज्या पलीकडे गाड्या पळाल्या ह्या चांगल्या टणक पाठीतून पळाल्या, म्हणून तिकडे त्यांना ते काही कुठंतरी काही प्लस होतच तिथं. बरोबर. पण मी काय म्हणतो असतो की एखादी बाद झालेली गाडी आणि एखादी कडानं पळवलेली गाडी, मी त्या गाडीला कधीच मी त्यांची गाडी मारली असं म्हणत नाही. बरोबर.
आणि त्याचं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की बाजूच्या शेवटच्या पब्लिकच्या गाडीला जर काही हे नसेल या बैलगाडी क्षेत्रात मायानेच काही नसेल तर बकासूर आतापर्यंत 25 वेळेस इंदकेसरी झाला असता. 100%. त्याचं बॅड लक त्या बैलाचं असं की तो मोठमोठ्या मैदानामध्ये तो मैदानामध्ये कडाना पड लागतो लागली ती. आणि त्याची गाडी पडली तर जास्त जास्त वेळ कडाना पडलेली आहे. मग ते ह्या गोष्टी तर काही आहेच ना, ते काही लपून ठेवलेल्या थोडे. कालच महाराष्ट्राने बघितलं, कालच कड लागली होती बकासूरला. आणि मी म्हणतो बैल गाडी आमची कडाना असू नये, खूप झालं तर त्यात 1 फुटाचं अंतर असं, बरोबर, जास्त अंतर नाही. चालतं भाऊ. प्रतिक्रिया महत्त्वाची होती, स्टेटमेंट गरजेचं होतं. कारण की बऱ्याचशा लोकांचे फोन कॉल आणि कमेंट भरपूर होते की मनोहर भाऊंची पण जेवढा चाहता वर्ग ताईंचा असेल तेवढा चाहता वर्ग तुमचा किंवा लखनचा पण आहे. आणि त्याच्यामुळं लोक प्रत्युत्तर काय नेमकं काय म्हणजे उत्तर नाही पण एक तुम्ही काय झालं नेमकं त्याच्यामागं, पडद्याच्या मागं काय होतं आहे, ह्या पण गोष्टी महाराष्ट्राला कळायला पाहिजे होत्या. त्याच्यासाठी हा विषय कुठलाच वाद वाढवण्यासाठी नाही आहे. मी ताईंना पण विनंती करतो मुलाखतीच्या माध्यमातून की भाऊंच्या पण मनात असा कुठलाच रोष तुमच्याबद्दल पण नाही आणि राजाबद्दल अर्जुनबद्दल पण नाही आणि तुमचाही रोष भाऊंबद्दल नाही. तो एक कुठेतरी रागाच्या याच्यात त्या गोष्टी होऊन गेल्या. तर मी प्रथमतः एक छोटा मुबडी बात आणि या गोष्टीला तरी कुठेतरी पूर्णविराम मिळावा म्हणून भाऊंची पण प्रतिक्रिया घेतली. आणि आजही भाऊच्या मनात तुमच्याविषयी ताई ही मुलाखत बघणार असाल तर तुमच्या विषयी भाऊच्या मनात आदरच आहे आणि हाच आदर कायम टिकून राहावा. दोघांचं बहीण भावाप्रमाणे म्हणजे कुठेतरी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख राहावा हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.